जरांगेला प्रसिद्धीची हव्यास आहे। खरं तर जरांगेला उपोषण करायचंच होतं, तर जरांगेने उपोषण सोडलं का? आता गोरगरीब मराठ्यांचे लेकरांना दिशाभूल करून त्यांना कुठेतरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्यास परावृत्त करायचे का? त्यांना कुठं वेड्यात काढून त्यांना कुठेतरी साखळी उपोषण करायला हवं? आणि साखळी उपोषण हे उपोषण होत नाही, कारण साखळी उपोषण सकाळी दररोज वेगळे लोक येतात, खाऊन येतात आणि दिवसभर नाही 2 दिवस माणूस उपाशी राहिल्याने काही होत नाही। त्यामुळे हे उपोषण होऊ शकत नाही। प्रशासन याच्याकडे कुठेही गंभीरतेने बघणार नाही आणि जरांगे संपलेला हे प्रशासनाला माहिती आहे। त्यामुळे जरांगेच्या आता पोटातून वेगवेगळे शब्द निघालेत। काल जरांगे बोलताना मुख्यमंत्री महोदयांना संविधानिक पदे राज्याचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत बोलून शिवीगाळ करण्याचा प्रकार जरांगेकडून झालाय। खरं तर जरांगेच्या आता तात्काळ मुसक्या आवळल्या पाहिजे आणि कुठेतरी जरांगेच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून जरांगेनी उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा तुझ्याकडे बघतो बिकतो अशा तुला असं करू तसं करू धमक्या मारण्याचं काम केलंय। खरं तर जरांगेला धमक्या मारण्या प्रकरणी सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे जरांगेवर, कारण हे राज्य हा देश संविधानावर चालतोय किंवा जरांगे इथं काही हुकुमशहा नाही किंवा राजा नाही। इथं एकच राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार राज्य चालतं। त्या संविधानामुळे ह्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। जरांगेवर जरांगेच्या तात्काळ मुसक्या आवळणं गरजेचं आहे, कारण की जरांगेची आरेरावी पुन्हा वाढली तर येणाऱ्या काळात हे राज्याला परवडणार नाही। त्यामुळे जरांगेला आता जरांगे संपलेला आहे, त्यामुळे जरांगेला उठून आता जरांगेची जागा जेलमध्ये योग्य राहील, कारण जरांगे पागल झालाय। जरांगेला येणाऱ्या काळात मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट करावं लागणार आहे असं आम्हाला वाटतं।